बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाण याचं लग्न 2-3 दिवसापूर्वी झालं. त्यानंतर त्याने त्यांचा एक जुना व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो आणि त्याची पत्नी दोघेही दिसून आले. यातून आपल्याला काय समजतं की जे आपल्या वाईट काळात आपल्या सोबत असतात ते आपल्या आयुष्यभराचे सोबती असतात. त्याच्या जुन्या काही व्हिडिओमध्ये एक त्याची लाईन असायची की आधी करिअर आणि मग लग्न. लोकांनी या लाईनवरून त्याचे बरेच रील्स बनवले, मेम्स बनवले, त्याला ट्रोल केला, त्याची चेष्टा केली. पण त्याने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या करिअरवर फोकस केलं आणि करिअरमध्ये सक्सेस मिळवून दाखवलं. एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा त्याचे पाय हे नेहमी जमिनीवरच असायचे. का तर एवढं सगळं झाल्यानंतर त्याच्या पाठीमागे मॉडर्न मुलींची लाईन लागली असेलच ना. पण त्याने त्या मॉडर्न मुलींच्या मागे न लागता त्याचं जे एकनिष्ठ प्रेम होतं, निस्वार्थी प्रेम होतं, ते त्याने आयुष्यामध्ये सक्सेस करून दाखवलं, तिच्याशी लग्न करून.